नमस्कार. रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बिग बॉस मराठीचे प्रत्येक पर्व हे भांडण, वाद व राडे ज्यामुळे जितके गाजते तितकेच ते घरातील मैत्रीच्या नात्यामुळे देखील गाजते. बिग बॉस मराठीच्या प्रत्येक पर्वात कुणी ना कुणी एकमेकांचे कट्टर मित्र बनतात, ज्यांची घरात आणि घराबाहेरही तितकीच चर्चा होताना दिसते. बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वातही अशीच एक मित्रांची जोडी होती, ती म्हणजे अरबाज व वैभव यांची. बिग बॉसच्या घरात हे दोघे एकमेकांविरुद्ध उभे राहतील की काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. मात्र हे दोघे एकमेकांविरुद्ध न खेळता एकमेकांसाठी खेळले. हे दोघे एकमेकांबरोबर इतके एकत्र राहिले की रितेशने वैभवला अरबाजची सावली व अरबाज 2 असं अनेकदा म्हटलं, पण तरीही वैभवकडून अरबाजबद्दलच्या मैत्रीत काही कमी दिसून नाही आली. पण आता बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर वैभवने अरबाज बरोबरची मैत्री ही फक्त माझ्या बाजूनेच असल्याचे म्हटले आहे. बिग बॉस मराठीच्या घराबाहेर येताच वैभवला अरबाज बरोबरच्या मैत्रीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी वैभवने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं. यावेळी तो म्हणाला की बाहेर जर तसं दिसलं असेल तर तसंच होतं. मी त्याला अधिक महत्त्व देत होतो, पण त्याच्याकडून तसं फारसं काही नव्हतं हे मला आतमध्येच जाणवलं होतं. रितेश भाऊंनीही याबाबत मला कल्पना दिली होती. माझ्या कोणत्याच गोष्टीला त्याने विरोध केला नाही. तो माझ्याशी स्वतःहून कधी भांडला नाही. मीही त्याच्याशी स्वतःहून भांडलो नाही. किंबहुना घरातील इतर सदस्यांबरोबरही मी उगाच भांडणं केली नाहीत. यापुढे वैभव असं म्हणाला की कदाचित अरबाजने माझा वापर करून घेतला असंही असू शकतं, कारण तो आधीच गेम खेळून आलेला आहे. त्यामुळे माझा वापर करून घेणं हा त्याचा गेम असू शकतो. पण माझ्याबरोबर जे काही होतं ते तोंडावर होतं. मी यामध्ये कधीच गेम दाखवला नाही. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील मैत्रीसाठी अरबाजपेक्षा मीच अधिक महत्त्व दिले असल्याने त्याने यावेळी म्हटलं आहे. तरीही वैभव एलिमिनेट झाल्याचं रितेशने जाहीर करताच जान्हवीला अश्रू अनावर झाले, तर अरबाज अगदी धाय मोकळून रडला. यावेळी तो रडत रडत रितेशला वैभवला घरात राहण्यासाठी आणखीन एक संधी द्या असंही वारंवार म्हणताना दिसला. या दरम्यान बारामतीचा रांगडागडी असलेल्या वैभवकडून प्रेक्षकांना जेवढ्या अपेक्षा होत्या तेवढा त्याचा खेळत काही दिसला नाही. त्यामुळे प्रेक्षक नाराज होते. तो अरबाजच्या आड खेळतो असंही त्याला सुनावण्यात आलं होतं. सोनं करण्याची संधी असूनही वैभव खेळत नाहीये असाही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया होत्या. आणि अखेर तो या घरातून बाहेर आला. परंतु या घरातील वैभव इरिनाची मैत्री मात्र प्रेक्षकांना भावली. आपल्याला बिग बॉस मराठीची ही अपडेट जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा. धन्यवाद.